नमस्कार. जेव्हा आपण चपात्या बनवतो, पण रोजच्या चपात्यांमध्ये प्रोटीन वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर गव्हाच्या पिठात प्रोटीन वाढवण्यासाठी आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये मिसळाव्या लागतील 5 गोष्टी. तर त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत, हे आता आपण जाणून घेणार आहोत. तसेच त्याने काय फरक पडणार आहेत, हेही आपण बघूयात. चला. प्रौढ व्यक्तीने दररोज किमान 50-50 ग्रॅम प्रथिने खाणे आवश्यक आहे. प्रथिने कमी प्रमाणात खाल्ल्याने अशक्तपणा आणि अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. तर प्रथिनांची कमतरता भरून काढण्याचा एक सोपा मार्ग आहे. त्यासाठी आपल्याला चपाती तयार करण्याच्या पद्धतीत थोडासा बदल करावा लागेल. म्हणजे जर आपण रोजच्या चपातीच्या पिठात काही पौष्टिक गोष्टी घातल्या, तर त्यामुळे चपातीमध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढू शकते. गव्हाच्या पिठात बेसन किंवा सत्तू घालू शकतो. हरभऱ्यामध्ये कर्बोदके अधिक प्रमाणात असतात. तसेच बेसनाचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हरभरे गव्हाची चपाती चांगली असते. त्यानंतर हिवाळ्यात बाजरीच्या भाकरी खाऊ शकतो. यासाठी गहू आणि बाजरीचे पीठ समप्रमाणात मिसळून त्यापासून चपाती आपण बनवू शकतो. चपातीची चव आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी आपण त्यात काही खास प्रकारच्या बिया देखील घालू शकतो. कॅल्शियम, लोह आणि प्रथिने समृद्ध नाचणीचे पीठ आपल्या हाडांसाठी आणि पोटासाठी खूपच चांगले असते. जर आपण रोजच्या चपातीच्या पिठामध्ये या 5 गोष्टी मिक्स करून खाल्ल्या तर प्रोटीन वाढू शकते. अशा प्रकारे आपण रोजच्या गव्हाच्या पिठामध्ये जर या गोष्टी मिसळल्या तर आपल्याला चांगल्या प्रकारे प्रोटीन मिळू शकते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.